मजूर कुटुंबाच्या उघड्या दरवाजाचा फायदा घेत चोरट्याने 3,38,000 रुपयांचा एवज लंपास केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव येथील भाट गल्ली येथे घडली आहे। या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी अलका सायनाथ धुमाळ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 3 मार्च रोजी रात्री धुमाळ परिवार झोपलेले होते। यावेळी त्यांच्या घरातील दरवाजा हा फुगलेला असल्याने त्याची कडी लागत नसल्याने त्यांनी दरवाजा फक्त लोटून घेतला होता। सकाळी उठल्यानंतर त्यांच्या सुनेला तिचा मोबाईल घरात दिसून आला नाही, तसेच मुलाची कॅमेऱ्याची बॅग देखील जागेवर नव्हती। धुमाळ यांनी तपासणी केली असता त्यांना त्याचा देखील मोबाईल आढळून आला नाही। तसेच सेंट्रिंगचे लाकूड कापायची मशीन आणि कपाटातील रोख 2.5 लाख रुपये दिसून आले नाही। त्यावरून घरात चोरी झाल्याचं लक्षात आलं। चोरट्यांनी 3,38,000 रुपयांचा एवज लंपास केला। धुमाळ यांच्या तक्रारीवरून चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक पठाण हे करत आहेत।